तर कसं काय मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग होणार आहे. तर मित्रांनो, आजची विशेष गोष्ट म्हणजे की माझे वडील माझ्या रूमवर येणार आहे. तर पहिला जाणून घ्या की मी कोण आहे. मी आहे एक इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, जो की पुण्यात बॅचलर राहतो आणि मी एकटा राहतो 1RK रूममध्ये. तर आज माझे वडील गावावरून येणार आहेत. त्यांना आणण्यासाठी मी पुणे स्टेशनवर जाईल थोड्या वेळात. पण माझी रूम एवढी घाणेरडी झालेली आहे की पहिला मला साफ करावं लागेल. तर आज त्यांनी जर ही रूम पाहिली तर त्यांनी ते आश्चर्यचकित होतील आणि मलाच थोडे नावं पण ठेवतील की कसा राहतोस, काय करतोस म्हणून. तर मला आज माझी रूम स्वच्छ करावी लागेल आणि त्यानंतर मला माझ्या वडिलांना आणण्यासाठी मला पुणे स्टेशनला जायचं आहे. तर पहिला मला माझी रूम दाखवतो किती घाणेरडी झालेली आहे. ओके, चला, ती तुम्ही रूम बघितली असेल. मी रूम स्वच्छ करण्याला सुरुवात करतो गाईज. मित्रांनो, रूम साफ करून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो आता रूम कशी साफ केलेली आहे. रूम माझी अशीच असणार आहे. साफ तर केलेली आहे, तरी काही लोकांना जास्त करून मुलींच्या रूम स्वच्छ असतात. पण मी मुलगा आहे, बॅचलर आहे, तरी पण ठीकठाक प्रयत्न केलेला आहे गाईज. तर आता मी साफ आंघोळ वगैरे करून माझ्या वडिलांना घ्यायला जाणार आहे थोड्या वेळात. 4:30 वाजता ते येणार आहे पुणे स्टेशनवर. तर मी पुणे स्टेशनवर आलेलो आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पप्पा, जेवण कसं आहे? रूम कशी आहे? रूम आणि पुण्याचं ट्रॅफिक? हवा शुद्ध आहे का गावाकडची हवा शुद्ध आहे का पुण्यातली हवा शुद्ध आहे ते सांगा. पुण्यात कसं वाटतंय तुम्हाला? बरं बघा काय, जे पप्पांनी आमच्या आज कैऱ्या आणल्यात गावाकडनं, तुम्हाला कैऱ्या दाखवतो नंतर. आम्ही जेवायला सुरुवात केलेली आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे गाईज. तर पप्पांसाठी सबस्क्राईब करा, पप्पांच्या नावाने सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला विशेष गिफ्ट देऊ पप्पांतर्फे. मित्रांनो, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि घरून वडिलांनी आंबे आणलेले. आंबे कच्चे आहेत, कैरे आहेत. हे पिकायला ह्याचे जवळजवळ 5 ते 6 दिवस म्हणजे 1 वीक लागू शकतो. पण हे आंबे एवढे गोड आहेत. बदामी आंबा म्हणतात त्याला, घरचा आहे, देशी, आणि कोणतेही फवारणी वगैरे केलेली नाही. खूपच गोड, अतिशय गोड लागतो हा बाहेरच्या आंब्यांपेक्षा. कारण की बाहेरचा आंबा असतो कृत्रिमरित्या पिकवलेला असतो, पण हा आंबा आहे तो घरचा आहे, नैसर्गिकरित्या पिकल्यानंतर एवढा गोड लागतो की कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही पूर्ण आयुष्यात गॅरंटी देऊ शकतो, पूर्ण आयुष्यात एवढा गोड आंबा कधीच खाल्ला नसतो. कारण की मी जेवढ्या माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा आंबा दिला आहे, त्यांचं हेच वाक्य आहे की आम्ही आत्तापर्यंत कधीच असा गोड आंबा खाल्लेला नाही. तर गाईज, आपला बदामी आंबा ज्यांच्याकडे असेल आणि नैसर्गिकरित्या ज्यांनी पिकवलेला असेल त्यांना ही गोष्ट समजेल. ओके, तर गाईज, आता रात्र झालेली आहे. वडील उद्यापर्यंत थांबणार आहेत. तर हा ब्लॉग माझा पहिला ब्लॉग आहे, तर इथेच संपवणार आहे. बाय.